राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या रॉयल बागायतदार युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलोय प्रतीक भाऊकडे. त्यांचा गावरांचा पोल्ट्री फार्म आहे. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकत असाल की कशा पद्धतीने कोंबड्या वगैरे मुक्त संचारमध्ये आहे. तर मित्रांनो, यांनी कुठल्याही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग न करता स्वतःचा इंडिव्हिज्युअल व्यवसाय चालू केलाय. तर त्यांनी सुरुवात कशी केली, पक्षी कसे आणले, शेडला किंवा किती एरियामध्ये शेड आहे, त्यात किती पक्षी बसतात, प्लस मित्रांनो सुरुवात म्हणजे एकदम डिटेल ते आपल्याला सगळं सांगणार आहे. त्यांचं इंस्टाग्राम पेज पण आहे. तर ते सांगतीलच आपल्याला त्यांची आयडी वगैरे. तर चला प्रतीक भाऊ पासून सुरुवात करू. प्रतीक भाऊ, तुमचे 2 शब्द. तर सर्वांना नमस्कार. मी प्रतीक. आपण गावरांमध्ये काम करतो आणि दादानी सांगितलं असं इंस्टाग्रामवरती आपलं ग्रीनफील्ड पोल्ट्री फार्म या नावाने आयडी आहे. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ना सगळे तुमचे जे मनातले डाऊट्स असतील, मी आता तुम्ही काय मी काय जे कोणी असतील आणि त्यांनी पण जेव्हा चालू केलं तेव्हा सगळे लोक कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग किंवा गावरान म्हटलं का सगळे कॉन्ट्रॅक्ट मध्येच आहे, बऱ्यापैकी लोक कॉन्ट्रॅक्ट मध्ये. तर हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग न करता कसं त्यांनी स्वतःचं इंडिव्हिज्युअल चालू केलं आणि ते ऑलरेडी इंस्टाग्रामवरती म्हणजे ब्रुडिंग पासून तर पूर्ण मार्केटिंग पर्यंत आपल्याला सगळं सांगतात. तर तेच याचा आज आपण थोडा डिटेल अभ्यास करणार आहे की सुरुवात कशी केली, अडचणी काय येतात, मार्केटिंगला अडचणी काय आहे, किंवा तुमचं ब्रुडिंगच्या स्टेजमध्ये काय अडचणी येतात, प्रॉफिट कसा आहे, यात तुम्ही वेदरच्या हिशोबाने पण लॉसमध्ये जाऊ शकता. तर ते लॉसेस वगैरे कसे काय, तर हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, कारण शेती रिलेटेड जे काही कंटेंट असतील तर ते आपण या आपल्या रॉयल बागायतदार युट्यूब चॅनलवरती घेऊन येतोय. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया यांच्या पोल्ट्रीच्या इंट्रोडक्शन पासून. तर प्रतीक भाऊ, आपल्याला जरा पोल्ट्रीचं इंट्रोडक्शन द्या, म्हणजे कसं आहे, तुम्ही सुरुवातीला किती पक्षी आणले होते थोडक्यात द्या, बाकी आपण मुद्दे नंतर एक एक घेऊ. तर मित्रांनो, मी CA हा कोर्स करत होतो आणि त्यामध्ये इंटरमिजिएट पर्यंत मी शिकलो. त्यानंतर मला घरी यायचं होतं आणि घरी आपल्या शेतीला जोडधंदा काहीतरी करायचा होता. हे माझं स्वप्न होतं. त्यासाठीच आपल्याला म्हणजे कमीत कमी बजेटमध्ये मला काय करता येईल, आपली जमीन कशी आहे किंवा आपल्या भागामध्ये कोणता चांगला चालणारा धंदा आहे, या सगळ्या गोष्टींचा रिसर्च करायला मी जेव्हा सुरुवात केली तर सुरुवातीला आपण काय करतो की यूट्यूब खोलतो आणि सगळी माहिती तिथूनच जाणून घेण्याचा प्रयत्न जसा करतो तसंच मी पण केलं. आणि नजरेस आला माझ्या की देसी गावरान पोल्ट्री फार्म, आणि यासाठी मग आपण शेड उभं केलंय. ते जवळपास 71 बाय 31 आपलं संपूर्ण शेड आहे आणि यामध्ये आता सध्याच्या पोझिशनला माझ्याकडे 2500 पक्षी आहेत. तुम्ही पण मी पण आपण सगळेच युट्यूबवरती सर्च करतो, पण बरेचसे लोक आहे ना आपल्याला पुरेपूर माहिती देत नाही, किंवा त्यांच्या पद्धतीने त्यांचा जसा फायदा होईल तशी माहिती देतात. तर मित्रांनो, याच्यात माझा काही फायदा नाही, हे मी सगळ्यांसाठी करतोय. त्यासाठी तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मनातल्या ज्या काही शंका असतील त्या कमेंट करा, म्हणजे आपण अपकमिंग व्हिडिओमध्ये त्या घेऊन येऊ. आणि हा मित्रांनो, हा जो व्हिडिओ हा 2 पार्टमध्ये असेल, त्यासाठी पुढचा पार्ट जो आहे तर तो बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. पुढचा पार्ट आपण लवकरच घेऊन येऊ. तर चला मित्रांनो, या व्हिडिओ सुरुवात करूया आणि बघूया प्रतीक भाऊनी सुरुवात कशी केली. तर मित्रांनो, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये न जाण्याचं एक म्हणजे माझ्या हिशोबाने कारण म्हणजे बघा, आपण दुसऱ्यांना शेवटी बांधलेलंच असतो. त्यांच्या हिशोबाने आपल्याला काम करावं लागतं किंवा ते सांगतील तसंच आपल्याला करावं लागतं. फॉर एक्झाम्पल बघा, मार्केटमध्ये जे पण लोक कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतात तर 350 रुपये KG असा काहीतरी रेट चालू आहे आपल्या पक्षाचा. तर मित्रांनो, इथे होतं काय माहिती आहे का, जर आपण इंडिव्हिज्युअली करत असलो ना, तर बघा, आपल्याला आपला पक्षी आहे, समजा फॉर एक्झाम्पल एक बर्ड आहे, मेल बर्ड, तर तो आपण 400 रुपये किलो या म्हणजे इथपर्यंत पण विकू शकतो. आणि तेच 350 रुपये न जाता तो 320 पण जाऊ शकतो आणि 400 रुपये पण जाऊ शकतो. म्हणजे जो काही नफा आणि तोटा होणार आहे तो आपला स्वतःचा होणार आहे. त्यामुळे मी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगकडे न जाता स्वतःचं इंडिव्हिज्युअली सगळं मार्केट किंवा सोशल मीडिया किंवा मग जे काही आहे ते स्वतःचं करण्याचा निर्णय घेतला. आणि प्रतीक भाऊ, मग आता बरेचसे लोक आहे ते ट्रेनिंग घेतात, म्हणजे सेमिनार आहे त्या लोकांचे, हो, जे ट्रेनिंग देतात, आणि भरपूर लोक आहे का जे ट्रेनिंग घेतात पण. बरोबर. तर मग तुम्ही याची ट्रेनिंग घेतली ती सुरुवातीला, की स्वतःच निर्णय घेतला एवढे पक्षी आणायचे आणि चालू करायचं? नाही बघा, आपण कोणाची ट्रेनिंग अटेंड न करता किंवा कोणाकडे न जाता आपण काय केलं, स्वतः युट्यूबवरती आता बरीचशी माहिती युट्यूबवरतीच आपल्याकडे अवेलेबल असते. त्याच्यामुळे सोशल मीडियाचा मी चांगला वापर केला. जे काही चांगल्या लोकांनी लिहिले पुस्तकं असतील ते वाचले. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे माझ्या आजूबाजूला जे पोल्ट्री फार्मर्स आहे ना, जे लोक गावरांमध्ये ॲक्च्युली काम करतात किंवा मग त्यांचा 3, 4, 5 असा किती पण वर्षांचा एक्सपिरियन्स आहे,
मी त्या लोकांकडे गेलो आणि त्यांच्याकडे जाऊन सगळ्यात महत्वाचं म्हणजे की त्यांना नेमकी अडचणी काय येतात, फायदा काय, तोटा काय, हे मी असं म्हणा की चालू करण्याआधी 1-2 महिने याच्यातच घालवले रिसर्च करण्यात. तर मित्रांनो, तुम्ही तर ऐकलं आता कॉन्ट्रॅक्ट किंवा इंडिव्हिज्युअल फार्मिंग यांनी कशी किंवा कशासाठी चालू केली. जर ते कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये गेले असते तर काय झालं असतं आणि इंडिव्हिज्युअल फार्मिंग मध्ये काय होतं हे पण त्यांनी आपल्याला सांगितलं. आता ते त्यांचे एक्सपिरियन्स पण हळूहळू शेअर करतील. त्याआधी मित्रांनो आपण जाणून घेऊ त्यांचा जो पोल्ट्री फार्म आहे तर हा किती एकरमध्ये आहे आणि शेड किती स्क्वेअर फूटचं हे सगळं जाणून घेऊ. किती पक्षी बसता याच्यात तर हे सगळं त्यांना एकदा विचारू म्हणजे तुम्हाला पण अंदाज येईल, तुमचे पण डाऊट्स मोकळे होतील. तर प्रतीक भाऊ, सगळ्यात पहिले सांगा तुमचं जे शेड किंवा एरिया आहे हा किती आहे आणि शेडचा एरिया किती आहे? तर बघा मित्रांनो, आपला शेडचा पण आणि फ्री रेंजचा पण जर एरिया पकडला तर तो जवळपास 1.5 बिघा एवढं आपलं सगळं वावर आहे. आणि 1.5 बिघ्यामध्ये जवळपास मी 2 शेड बांधणार आहे. त्याच्यामध्ये आपण पहिलं शेड कन्स्ट्रक्ट करून ठेवलंय, तर ते जवळपास 71 बाय 31 म्हणजे जवळपास 2200 स्क्वेअर फीट आपलं असं पहिलं शेड आहे. आणि त्यानंतर मग दुसरं भविष्यात आपण बांधणार आहे. तर अशी ही संपूर्ण शेडची जागा आहे. तर जे आता आपण हे पहिलं शेड बांधलंय तर यात किती पक्ष्यांची जागा आहे आणि म्हणजे कोणत्या पद्धतीने, मुक्त संचारच्या हिशोबाने किंवा नॉर्मली बसतील या हिशोबाने, अशी किती पक्षी तुम्ही एका शेड मध्ये बसू शकता या हिशोबाने हा, केलं? तर सुरुवातीला आहे ना आपण चिकन मध्येच म्हणजे कटिंग मध्येच काम करतोय. तर त्यासाठी हे 2200 स्क्वेअर फीट जर शेड आपण पकडलं तर त्याच्यामध्ये 3000 पक्षी थोडेसे कंजेस्टेड करून आपण बसवू शकतो. पण हेच जर अंड्यांचं करायचं ठरलं तर मला 2200 म्हणजे त्यात फार तर मी 200-300 पक्षी जास्त बसवू शकतो. आणि फ्री रेंजची जागा तर भरपूर आहे आपली, कारण 1.5 बिघ्यामध्ये सगळं. तर मित्रांनो, आता जो पुढचा मुद्दा आहे तो असा आहे की प्रतीक भाऊंनी सुरुवात सगळं म्हणजे असं म्हणा की सोशल मीडिया, बुक्स किंवा एक्सपिरियन्स थ्रू चालू केलंय, कुठली ट्रेनिंग न घेता. तर मला प्रतीक भाऊला असं विचारायचं आहे, तुम्ही जी सुरुवात केली यासाठी तुम्ही किती पक्षी आणले, त्यांची कशी केअर घेतली आणि सुरुवातीला स्टार्टिंगला तुम्ही म्हणजे कुठली ट्रेनिंग न घेता किती पक्ष्यांपासून सुरुवात केली होती आणि तुमचा सुरुवातीचा एक्सपिरियन्स पहिल्या बॅचचा काय हा जर आम्हाला सांगा. तर मित्रांनो, आपण काही जलमताच सगळं काही शिकून तर येत नाही. तर शिकण्यासाठी ऑब्व्हियसली आपल्याला अनुभव गरजेचा असतो. तर तोच अनुभव घेण्यासाठी मी असं ठरवलं की जरी आपलं शेड 2200 पक्ष्यांचं किंवा 3000 पक्ष्यांचं जरी आहे, तरी मी सुरुवात करताना ही 300 पक्ष्यांपासूनच घेईल. की आपल्याला समजा पक्षी जगवायचं कसं आहे, त्याला मोठं कसं करायचं आहे, कोणत्या वातावरणात त्याला कसं, म्हणजे हे सगळं शिकण्यासाठी मी फक्त 300 पक्ष्यांपासून सुरुवात केली होती. आणि ते 300 पक्षी तुम्ही आणले कसे म्हणजे हा, तर ते आणायची गोष्ट कशी झाली बघा, जर 300 किंवा कितीही पक्षी घ्यायचे असते तर मला जे लागणारं कॅपिटल होतं ना, तर त्याच कॅपिटलमध्ये मी पहिले काय केलं की इन्क्युबेटर, जे अंडे उगवण्याचं एक मशीन येतं, त्याच्यातून पिल्लं तयार करतात, असं छोटंसं एक 612 कॅपॅसिटीचं मी इन्क्युबेटर घेतलं. आणि मग जे आता मी तुम्हाला जसं पहिला मुद्दा सांगितला की भरपूर फार्मर्सकडे व्हिजिट जाऊन मी अनुभव त्यांचा गोळा केला. आणि त्याचबरोबर एक गोष्ट ही पण बघितली की एवढ्या ठिकाणी व्हिजिट देऊन मला जिथं बेस्ट, की इथं बेस्ट पक्षी आहे, त्यांची हेल्थ चांगली आहे किंवा ते गावठीमध्येच मोडतात, बरोबर, तर अशा ठिकाणून मी अंडे घेतले आणि त्या मशीनमध्ये जवळपास 400 अंडे लावून असे मला 300 पिल्लं भेटले होते. अच्छा, म्हणजे तुम्ही एक सुरुवात ही अंड्यांपासून केली ना की डायरेक्ट पिल्ला आणली? हा, डायरेक्ट पिल्लं वगैरे काही आणलं नाही मी. जेवढा मला पिल्लं आणण्याला जर पैसे लागणार, म्हणजे जेवढे पैसे लागणार होते त्याच पैशांमध्ये मी मशीन घेतलं आणि स्वतःचे पिल्लं इथंच तयार केले. अच्छा, तर मित्रांनो, हा फरक असतो कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणि इंडिव्हिज्युअल फार्मिंग मध्ये. तर बघू शकता तुम्ही, प्रतीक भाऊनी झिरोतून सुरुवात केली. त्यांनी मशीन स्वतः आणलं, त्यांनी म्हणजे अंड्याचं पिल्लू कसं करायचं ही सगळी प्रोसेस ते स्वतः शिकले. हेच जर दुसऱ्याकडून असतं तर तो बोलला असता नाही हे करा, तुम्ही एवढे पिल्लं घेऊन जा, तुम्ही तेवढे अंडे घेऊन जा मग करा, किंवा मी मटेरियल देतो ते करा. तर त्यांनी रिसर्चच केला नसता आणि ह्या गोष्टी त्यांना भविष्यात म्हणजे काही गोष्टींचा प्रॉब्लेम आला असता तर त्यांना कायम एकमेकांच्या हातापाया पडायला लागले असतं. तर मित्रांनो, कधी पण इंडिव्हिज्युअललाच प्रेफर द्या तुम्ही पण. तर चला मित्रांनो, आता प्रतीक भाऊचे शेड जे आहे, तर त्या शेडची रचना बघूया आणि कशी आहे म्हणजे कोणत्या पद्धतीने त्यांनी डिझाईन केलंय, कारण त्यांचा सगळा जो काही एक्सपिरियन्स आहे हा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. तर चला मित्रांनो, बघूया शेड कसं आहे आणि त्याची रचना कशी आहे, ते का केलंय असं ते पण त्यांच्याकडून जाणून घेऊ. कारण जो माणूस पडत पडत गोष्टी शिकतो ना, त्याच्याकडून शिकण्याला थोडीशी वेगळी मजा असते. तर चला बघूया. तुम्ही आता जे काही शेड बनवलंय तर याच्यात आता हे जे स्ट्रक्चर दिसतंय, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता स्ट्रक्चर कसं आहे. म्हणजे
हा हे रॅकिंग सिस्टम याला म्हणतात. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता शेड कसं केलंय, रॅकिंग सिस्टीम आहे. तर ही रॅकिंग सिस्टीमच का केली किंवा दुसऱ्या अजून बरेचसे ऑप्शन होते हे पण करू शकत होते, मग ही रॅकिंग सिस्टीमच का, तर जाणून घेऊ प्रतीक भाऊकडून. हे स्ट्रक्चर बनवण्याचं काय कारण माहितीये का? आता आपला पक्षी आहे गावठी. तर गावठी पक्ष्यांना तुम्ही बघितलं असेल की तो झाडावरती राहतो किंवा जिथं पण उंच जागा राहील तो तिथंच जाऊन बसतो. तर त्याचं कारण असं की जर समजा जिथे बघा आता एखाद्या खेड्यापाड्यामध्ये जे लोक 4-5 पक्षी पाळतात ना, शेवटी कुत्रे वगैरे किंवा इतर प्राणी ते असतातच आणि त्यांना घाबरून हे पक्षी यांना सवय आहे की ते वरती वरती बसावं लागतं. तर त्यासाठी आपण ही रॅकिंग सिस्टम केली आहे. तर हिचे म्हणजे कॉस्टिंग वगैरे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी रॅकिंग सिस्टीमच्या ऐवजी दुसरं काही केलं असतं हा. त्यात कॉस्टिंग वगैरे किंवा ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला थोडक्यात सांगा. तर बघा मित्रांनो, जर तुमची इनिशियल कॉस्ट म्हणजे जर आपल्याला जर इनिशियली खूप जास्त खर्च करायचा जर नसला तर आपण ही सिस्टम न करता आपण याच्याच जागी टोकर पण लावू शकलो असतो. तर ते पण लावलेले आपण, ते पण तुम्हाला दाखवतो मी. चला तर बघूया. आता त्यांनी बांबू वगैरे लावून ते बनवलंय, ज्याची कॉस्ट कमी आहे आणि डायरेक्ट जे अँगलचे बनवलंय याची कॉस्ट थोडी जास्त आहे. जे म्हणजे आता आपण हे जे रॅक टाईप सिस्टम बनवलंय, हा. तर याच्यात आता इथं बांबूचं पण आहे. तर जसं तुम्ही मागाशी म्हटले का बांबूचं पण आपण बनवू शकतो. बरोबर. तर बांबूच्या याच्यात आणि याच्यात काय फरक आहे किंवा कॉस्टिंग वगैरे हे कसं काय जरा सांगा तुम्ही. तर बघा आता आमच्याकडे सुरुवातीला कॅपिटल होतं आणि त्यामुळे आपण रॅक सिस्टम बनवून ठेवली. पण मग त्याच्या पण आधी ना आपण 300 पक्षी पाळले होते एक्सपिरियन्ससाठी. तर त्या 300 पक्ष्यांसाठी फक्त आपण एक पार्टिशन इथं केलेलं होतं आणि त्या 300 पक्ष्यांची जी जागा होती आणि त्यांच्यासाठी म्हणजे खास करून बनवलं होतं. पण त्याच्यानंतर आपले पक्षी वाढले आणि मग त्यांना बसायला जागा पण वाढवावं लागली, त्यामुळे आपण ती रॅक बसवून घेतली. तर इंडिव्हिज्युअल म्हणजे तुम्ही आता ही जी रॅक बनवली हिचा खर्च सांगू शकता का? म्हणजे बांबूच्या तुलनेत हिला खर्च स्टीलच्या याला किती खर्च येईल किंवा बांबूच्याला किती खर्च येईल? तर ते कसं आहे माहिती का, आपण जेव्हा सुरुवात केली ना, जेव्हा सुरुवातीला हे शेडचं मटेरियल वगैरे सर्व घेतलं ना, तर त्याच्यामध्येच आपण ते मटेरियल पण घेतलं होतं. अच्छा. त्याच्यामुळे आपल्याला आपण हे पण करू शकलो असतो. तर बघा आपण जेव्हा हे सुरुवातीला शेडचं मटेरियल घेतलं किंवा सगळं आपण सुरुवातीला जेव्हा स्टील घेतलं ना, त्यातच ते आपण रॅकचं मटेरियल घेऊन ठेवलेलं होतं. पण मग आपल्याला सुरुवातीला पण ऑप्शन होतं की आपण बांबू पण आपल्याकडे अवेलेबल होते, पण ते मटेरियल घेतल्यामुळे आम्हाला ते शेवटी जोडावंच लागले. नाहीतर ते घेतलं नसतं ना, तर ऑब्व्हियसली आम्ही ही सिस्टम केलीच असती. सुरुवातीला जेव्हा म्हणजे जर बजेट कमी असेल, तुम्हाला खर्च कमी करायचा असेल सुरुवातीला, तर तुम्ही हो. हे करू शकता. 100% आणि हेच केलं पाहिजे माझ्या मते तरी, कारण तर याच्यावरती आहे ना 1-2 वर्ष सहज धकून आहे. अच्छा. आणि म्हणजे टोटल ओव्हरऑल शेडचे पत्रे सगळं जे काही याची कॉस्टिंग आपल्याला एवढं तुमचं जे शेड बनवलंय तुम्ही, तर या शेडला किती कॉस्टिंग लागली पूर्ण सगळं मटेरियल धरून? तर आता सगळं मटेरियल ना आपण आपलं शेड, आपली जागा थोडी उंचावरती आहे आणि त्या हिशोबाने ते वारं वावदन सगळा विचार जर केला तर ते विचार लक्षात घेता आपण शेड थोडं हेवी कन्स्ट्रक्ट केलंय, कारण तुम्ही पोल्स वगैरे बघू शकता. आणि हे सगळं शेडचं कन्स्ट्रक्शनची कॉस्ट आहे ना जवळपास 4.5 लाख ते 4.5 लाखापर्यंत आहे. पत्रे पण पकडले आपण, पत्रे पण वेगळे टाकले. जे युजली पोल्ट्रीवरती सिमेंटचे पत्रे असतात ना, ते पत्रे न टाकता आपण एव्हरकूल म्हणून एक पत्र येतो तो पण आपण टाकलाय. तिथे पण आपली कॉस्ट वाढली. हो. अच्छा, म्हणजे तुमच्या बजेटच्या नुसार जसं करता आलं तुम्ही त्या गोष्टी करून घेतल्या. आणि जर समजा जे नवीन करताय ते याच्यात साधं काम पण करू शकता, म्हणजे ऑब्विस 100% करू शकता. आता बघा हे संपूर्ण शेड आहे ना, हे पण बांबू मध्ये होऊ शकतं किंवा मग जे काही आपण स्टील वापरले ते बांबू मध्ये एक्सपिरियन्स घेण्यासाठी आपण तेच केलं पाहिजे. समजा आपण 200-300 पक्षी पाळतोय, आपल्याला शिकायचंय, तर आपण कुठलीही जास्त इन्व्हेस्टमेंट न करता, कोणाच्याही इन्फ्लुएन्स मध्ये न येता आपण तेच केलं पाहिजे. अच्छा. तर मित्रांनो तुम्ही बघितलं आता, म्हणजे तुम्ही मध्ये स्ट्रक्चर कसं बनवू शकता. याला अजून काय ऑप्शन आहे का? म्हणजे जर समजा हे करायचं नसेल तर अजून सोप्या पद्धतीत आपण काय करू शकतो? सगळ्यात सोप्या पद्धतीत आहे ना, जर तुमच्याकडे जागा असेल 40-50 गुंठे जागा आहे, तर तिला सगळ्यात महत्वाचं आपण पक्ष्यांना काय सेफ्टी इम्पॉर्टंट आहे. बाहेरचा पक्षी किंवा बाहेरचा प्राणी आतमध्ये नाही आला पाहिजे, एवढी आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यासाठी आपण जर 10-12 फुट जर तार कंपाऊंड मारून घेतलं, मग मध्ये आपण पक्ष्यांना कसं ठेवायचं हे आपण बघू शकतो. समजा आपण त्यांना झाडं लावले किंवा एखाद्या झाडाच्या आजूबाजूला आपण वॉल कंपाऊंड करून घेतलं, ते पण एक बेस्ट ऑप्शन आहे. नाही म्हणजे शेडमध्येच अजून आपण काय ऑप्शन करू शकतो? याच्यात काय ऑप्शन आहे का? शेड कमी खर्चामध्ये बनवण्यासाठी नाही, आता शेड समजा झालंय आपलं, पण ही रॅक सिस्टम याच्यात बनवली तुम्ही, या रॅक सिस्टमच्या ऐवजी अजून दुसरं काही करू शकतो का? म्हणजे नाही, आता बघा पक्ष्यांना वरती बसणं त्यांचा पहिल्यापासून स्वभाव आहे, त्याच्यामुळे हे त्यांना वरती काहीतरी बसायला तर बनवणंच आहे. मग आपण असं स्लोपिंग न करता ते असं आडवं पण करू शकतो.
आणि त्याच्यामध्ये माझ्या हिशोबाने कमी पक्षी बसतात. अच्छा, याच्यात याच्यात जास्त बसतील. तर मित्रांनो असं आहे. तर चला जाऊया पुढच्या मुद्द्याकडे. तर मित्रांनो आत्ताचा जो मुद्दा आहे तो आहे फीड संदर्भात, की एवढे त्यांच्याकडे जे पक्षी आहे प्रतीक भाऊंकडे, तर त्या पक्ष्यांना किती फीड लागतं किंवा त्यांनी फीडची सुरुवात कशी केली तर हे जाणून घेऊ. आणि कंपनीचं फीड हे किती देता आणि नॅचरल फीड हे किती देता, तर ह्या पण गोष्टी जाणून घेऊ. तर चला. तर आपल्याला आहे ना, म्हणजे फीड असं नाही की आपण त्यांना फक्त भाजीपाल्यावरती वाढवू शकतो किंवा आपण त्यांना फक्त इतर गोष्टी टाकू शकतो. त्यांना फीड पण देणं गरजेचं राहतं, कारण त्या फीडमधून त्यांना जे भेटणारं न्यूट्रिशन आहे ते पण त्यांना गेलं पाहिजे. त्यांची प्रॉपर वाढ पण झाली पाहिजे. त्यासाठी आपण फीड पण देतो आणि जो रॉ मटेरियल येतं ते पण, म्हणजे असं म्हणणं की 70 आणि 30 असं रेशोमध्ये आपण डिवाइड केलंय. 30% आपण इतर गोष्टी टाकतो आणि फीड पण आपण 70% त्यांना घालतो. अच्छा, 30% तुम्ही इतर गोष्टी टाकता. हो. तर त्या इतर गोष्टींमध्ये म्हणजे नेमकी काय काय टाकता किंवा कोणतं मटेरियल टाकता त्या? तर इतर गोष्टींमध्ये ना, तुम्ही माझे म्हणजे चॅनलवरती मी सुरुवातीला व्हिडिओ टाकले ना, त्याच्यामध्ये बघितलं असेल की आपण बीट केलेले होते, गाजरं पण केलेले होते, आपण मेथी घास पण टाकलाय, पालक पण केलेला होता. म्हणजे असं नाही की फक्त त्यांचं पोट भरवायचं असं नाही. त्या फीड इतर गोष्टींमधनं पण त्यांना काहीतरी न्यूट्रिशन गेलं पाहिजे किंवा त्याच्यामधनं पण काहीतरी व्हॅल्यू भेटली पाहिजे. याच गोष्टी आपण त्यांना खाऊ घालतो इतर पण. अच्छा, आणि जर समजा एखाद्याने ठरवलं की कंपनी फीड मला बंद करायचंय आणि फक्त नॅचरल फीड वरतीच ग्रो करायचे माझे कोंबडे किंवा कोंबड्या असतील, तर? नाही बघा, आता आपल्याला कमर्शियली म्हणजे व्यवसाय करायचा आहे, तर याच्यात असं नाही की आपण 4-5 पक्षी तर पाळत नाही. आता एवढ्या क्वांटिटीमध्ये पक्षी पाळायचं म्हटल्यावरती त्यांना तेवढं फीड पण लागेल. त्यासाठी आपल्याला फीड घालणं हे आवश्यकच आहे. पण मग फीडिंग कॉस्ट आपल्याला किती कमी करता येईल याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तर ती कशी कमी करायची, जसं की आपण म्हणजे तुम्हाला आत्ता सांगितलं त्या हिशोबाने आपण 70-30 किंवा 40-60 असं पण करू शकतो. अच्छा, म्हणजे जर आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर कंपनी फीड हे आवश्यकच आहे. तर प्रतीक भाऊ मला एक सांगा, आपण फीड जेव्हा देतो, म्हणजे हे भांडे जे दिसत आहे आपल्याला फीडचे पाण्याचे, तर हे भांडे कंटिन्यू भरलेले पाहिजे किंवा लिमिटेड फीड दिलं पाहिजे? बघा, विनोदाचा मुद्दा म्हणजे जर त्यांना तुम्ही 24 तास जरी खाऊ घातलं ना तरी त्या खातच राहतील. त्यासाठी असं नाही की 24 तास भांडे भरून ठेवले पाहिजे, असं पण काही नाहीये. आताच्या पोझिशनला आपण यांना 1800 पक्ष्यांना जवळपास 2 बॅग म्हणजे 1 क्विंटल फीड टाकतो. त्यात पण आता उन्हाळा सीझन चालू आहे, त्यामुळे दुपारी त्यांना आराम करायला पण वेळ भेटला पाहिजे. जर त्यांचं बॉडीचं प्रोसिजर जर चालू राहिली तर हीटमध्ये ते अजून हीट प्रोड्यूस करतील. त्यासाठी आपण 1 बॅग सकाळी टाकतो आणि 1 बॅग संध्याकाळी 4 वाजता. म्हणजे लिमिटेड खायला दिलं पाहिजे. हा, लिमिटेड म्हणा किंवा मग त्यांची जी एक सेट क्वांटिटी आहे ह्या एज मध्ये त्यांना एवढं खायला टाकलंच पाहिजे, त्या हिशोबाने टाकतो आपण. तर मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत बघितलं की पोल्ट्रीत कशा पद्धती म्हणजे पोल्ट्री कशा पद्धतीने प्रतीक भाऊंनी सुरुवात केली, त्यांच्या ज्या काही गोष्टी आपण फीड वगैरे ह्या सगळ्या बघितल्या, एरिया किती, त्याच्यात पक्षी किती, हे सगळं बघितलं. मित्रांनो, आता व्हिडिओ खूप मोठा झालाय, मला माहिती तुम्ही पण बोर झाले असाल, आणि जे शेवटपर्यंत पाहिले तर ते खरंच त्यांना मनापासून पोल्ट्री टाकायची असेल. आणि हा मित्रांनो, याच्यात आम्ही कोणती गोष्ट फेक सांगत नाही, पूर्ण रिसर्च करून आणि प्रतीक भाऊंचा जो एक्सपिरियन्स आहे तोच तुम्हाला शेअर केला आहे. आणि तुम्हाला त्यांच्याशी पर्सनली कॉन्टॅक्ट पण तुम्ही त्यांच्या इंस्टाग्राम आयडी वरून करू शकता. तर मित्रांनो, येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या मुद्द्यांवरती बोलणार आहे, तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यात निगेटिव्ह पॉईंट्स, पॉझिटिव्ह पॉईंट्स, निगेटिव्ह पॉईंट्स मध्ये म्हणजे यांची मर किती झाली किंवा यांच्याकडून चुका काय काय झाल्या, आणि पॉझिटिव्ह म्हणजे यांना कोणत्या गोष्टी केल्याने काय फायदा झाला, या सगळ्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे. आणि हा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा नेक्स्ट पार्टमध्ये असणार आहे, तो म्हणजे मार्केटिंग. मार्केटिंग कशी केली पाहिजे हे तुम्हाला कोणीच सांगत नाही, किंवा मार्केटमध्ये काय चालू आहे सध्या, कोणाची चेन मार्केटिंग चालू आहे किंवा कोणाचं काय चालू आहे, या गोष्टी तुम्हाला कोणीच सांगणार नाही. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बाकीच्या गोष्टी बघूया. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक कमेंट करायला विसरू नका. मित्रांनो, तुमची कमेंट ही खूप महत्त्वाची, कारण तुमच्या मनात काय प्रश्न आहे हे जर आम्हाला समजले तर आम्ही येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांचं उत्तर घेऊन येऊ. धन्यवाद, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.